नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन व्लॉगमध्ये. तर आज आहे 26 जानेवारी आणि ही जी तयारी दिसते ना, ही तयारी तर भाई 26 जानेवारीची तयारी. तर सकाळ सकाळ उरकून आपण चाललो झेंडावंदनासाठी थेट गावात, कारण ते सकाळचाच कार्यक्रम असते. बाकी आता गौरी हारणी बांधायची राहिली आणि ती बघा बसलंय तिथं, शेण टाकलंय बसलंय तिथं. तिला माहिती आहे तिच्या हाताखाली 2-4 नौकर आहेत, त्यामुळे तिला काय उठायची गरज नाही. तर मित्रांनो, आता आवरून झाले, उरकून झाले ना, आता निघालो आम्ही थेट झेंडावंदनला. बाकी सकाळ सकाळ असली थंडी वाजती, आज नेहमीपेक्षा थोडंसं लवकर चाललोय आपण. तर चला. कायद्यानं या कायद्याचं उल्लंघन करणारे आहे आणि मुलींचं शिक्षण, संरक्षण, आरोग्य आणि विकासात बाधा आणणार आहे आणि त्यांच्या स्वप्न साकार करण्यामध्ये अडथळा आहे. त्यामुळं आपण सर्वांनी या ठिकाणी एक शपथ घ्यायची. एक साथ प्रतिज्ञा केले तैरंगे तैरत शपथ घ्यायची. पा मी बालविवाहाच्या विरोधात यशस्वी प्रयत्न करेल. मी निश्चय करतो की माझे कुटुंब आणि शेजारी समूहातील 18 वर्षाच्या आतील मुलीचा व 21 वर्षाच्या आतील मुलाचा बालविवाह होऊ देणार नाही. मी बालविवाह होत असल्यास किंवा कुणी बालविवाह करत असल्यास त्याबाबतची सूचना ग्रामपंचायत आणि शासनाला देईल. मी सगळ्या बालकांसाठी शिक्षण आणि संरक्षणासाठी त्याच्या बाजूने बालविवाह विरोधात आवाज उठवेल आणि बालविवाह मुक्त भारत निर्माण करेल. जय हिंद. नाम है मेरा, मैं वो भी जानता हूँ जो तुम्हारा भगवान भी नहीं जानता. फेक वर्ल्ड का बादशाह हूँ मैं, बादशाह. नादान लड़की, तुम मेरी जाल में पूरी तरह से फंस चुकी हो कि तुम मेरा शिकार हो चुकी हो, मेरा नया शिकार. टेबलच्या निघली होती पट्टी, तर मी टाच नाही मारला. इथं निघली, इथं मार. पण कसं त्याला काय झालं, मी मारले तो किती इथं बघ, 1 2 3 मारले. दिसते की बघ कसं पॅक झाले. आता इथं मार. नाही व ही टॅपलर अरे ह्या स्टॅपलरनी मारले. शक्यच नाही ते मारणं. अरे मी मारली तर शक्य कसं काय मारून नाही? दाखव. तू मार इथं, इथं मार. हो तिथं निघले, इथं मार. तर आता कार्यक्रम संपलेला आहे. निकिता येऊन बसली आणि आपल्याला पण आता दुकान बंद करायचं आणि जायचं घरी, कारण आज असते आपल्याला सुट्टी. हाताला सुट्टी असते, आपल्याला का नाही. सगळं भारत देशभर असतं. हां, बाकी तू टाचणी मार. चल मार तिथं टाचणी पटकन. मी मारून दाखवणार. हां दाखव. ये बघ, झालं का? इथं मारायचं आहे ना. शाळा मराठी माझी शाळा मराठी. तर मित्रांनो, आज होता 26 जानेवारी
आणि मी गावामध्ये गेलो होतो लहान मुलांचे प्रोग्राम, मोठ्या मुलांचे डान्स, भाषण, कार्यक्रम बघण्यासाठी. आणि एवढं भारी वाटलं ना यार, खरंच खरंच म्हणजे खरंच लय भारी वाटलं. ती लहान मुलं, त्यांचे ते डान्स, चिमुकल्यांनी काही करू एवढं भारी वाटतं ना, म्हणजे लय भारी वाटतं. बाकी ना त्याच्यात अजून एक मुद्दा होता, तुम्हाला सांगतो की त्याच्यात ना सोशल मीडियाचा अतिवापर त्याच्यामुळं मुलांवरती किती दुष्परिणाम होतात. तर त्याच्यामध्ये एक कॅरेक्टर होतं, बाकी नाटक खरंच खूप छान होतं, पण त्याच्यामध्ये एक कॅरेक्टर होतं, तुम्हाला सांगतो की एक त्या मुलीचा बापाचं कॅरेक्टर करायचं होतं आणि तो नुसता खुर्चीवर बसलाय आणि लॅपटॉपमध्ये बघतोय. तर प्रत्येकाच्या लाईफमध्ये ना सेम टू सेम तसंच पाहिजे असते प्रत्येकाला, की बाबा काहीच नको आम्हाला, फक्त बसा. म्हणजे नाटकात तर भाग घ्यायचा आहे पण ॲक्टिंग काहीच नाही करायची. जसं जॉब तर पाहिजे पण एकदम निवांत जॉब पाहिजे असंच. आणि त्याच्यानंतर बघायला गेलं ना तर म्हणजे चांगला सहभाग होता गावकऱ्यांचा. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना 9वी-10वीच्या मुलींचा पुढं डान्स होता. आणि जी 9वी-10वीची मुलं होती का, मी एका ह्यात शूट केलं, तुम्हाला दाखवलं मी. तर त्याच्यामध्ये ती मुली पुढं डान्स करतात. आणि काही मुलं जी आहेत ना ती मोठी मोठी अशी केळाची कॅरेट घेतलेत आणि सगळ्या मुलांना केळी वाटतात. तर याच्यावरून फक्त मला माझे जुने दिवस आठवले, की बाबा नाही का, तुम्ही आईला मी जंगलात थांबलोय, बाकी पक्ष्यांचा आवाज आहे. तर तुम्हाला रिलेट करत असाल तुम्ही, की बाबांनो असं नाही का, तुम्ही काही चांगलं काम सांगा, बाबा भाषण घ्यायचं आहे, डान्स घ्यायचा आहे, काहीतरी गाणं म्हणायचं, तर कधीच पुढं जाणार नाहीत आम्ही. पण काही मुलं अशी असतात ना, जे अशी काही बी कामं सांगा तुम्ही, अशी पटकन तत्पर. म्हणजे थोडक्यात जर आमच्या वर्गात कुठला तरी सर यायचा, की ए मुलांनो चला आपल्याला काय काम करायचं. समजा आता बेंच घेऊन जायच्यात, बादल्या घेऊन जायच्यात, काय काम करायचं आहे, पुस्तकं वह्या व्हायच्यात, तर आम्ही लगेच तयार असतो. म्हणजे आम्ही पण त्यातूनच येतो, म्हणजे मी पण. तुम्ही डान्स करा, तर नाही आम्हाला ते नाही जमणार. पण तुम्ही जर म्हणलात ना बाबा ही केळी घे ना क्या वाट, तर आम्हाला तिथं लाज वाटणार नाही. आम्हाला पुढे जाऊन डान्स म्हणाय, गाणी म्हणाय, ह्या गोष्टीला लाज वाटत, मग ती केळी वाटायला लाज नाही वाटणार. असं एक होतं. म्हणजे प्रत्येक शाळेत काही मुलं बेंचर जे असतात ना ते असतात असे, की बाई चला आता नाही का, तुम्ही ही करून आलात, एखादा सर तुमच्या वर्गात आला आणि तुम्हाला सांगितलं की मुलांनो चला रे आपल्याला काम आहे, किती 4-5 मुलं अशी पटकन उठून जाणार. पण जर म्हणले ना की कोणतरी बाहेरून आलं आणि त्यांना तुम्हाला शाळेबद्दल माहिती द्यायची, तर ना आम्ही मानं खाली घालून बसायचो. तर हे कोणी कोणी रिलेट करतं नाही कमेंटमध्ये मला नक्की सांगा. बाकी आजच्यापुरतं एवढंच होतं. भेटू उद्या. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि हॅपी रिपब्लिकन डे तुम्हा सगळ्यांना. जय हिंद.